नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळेजण? मस्त असाल. आणि आज मी बनवणार आहे कारलं. कारलं हे म्हणजे कोणाला आवडत नाही, कोणाला आवडतं. आणि मी इथं अर्धा किलो कारलं घेतलेलं होतं आणि ते छान असं कापून मी 2 तासासाठी नमकमध्ये भिजत ठेवलं होतं. तर पाहू शकता नमकचं पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि मेन गोष्ट म्हणजे आता या पाण्यामधून पूर्णपणे पाणी असं याच्यामधून काढायचं आहे. आपण घट्ट असं दाबून मी सगळं पाणी काढून घेत आहे. आणि कुणा म्हणजे मी कारलं किती साखरत घोळलं आणि तुपात तळलं तर कडू ते कडूच राहतं. आणि पाहू शकता मी इथं एक टोमॅटो आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि करेला मधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे मी शेंगाचा कूट आणि 2 ते 3 मिरच्या एवढ्या बारीक चेचून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट पण आहे. तर आता चला पाहू. आपण इथं तवा गरम करून मी त्याच्यामध्ये कारलं असं खूप छान भाजून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून कारलं भाजलं तर आपल्याला त्याच्यातला कडूपणा म्हणजे जाईल. इथं पाहू शकता कारलं भाजल्यानंतर कारलं तव्यामध्ये घातलंय मी आणि त्यात मी आता एक चम्मच तेल घालणार आहे, जेणेकरून तेल घातल्यानंतर की आपलं कारलं खूप छान भाजलं जाईल. आणि तेल घातल्यानंतर त्याला असं सारखं वेळोवेळी परतत राहायचं, कारण तव्याला जेणेकरून लागणार नाही किंवा चिटकणार नाही. आणि पाहू शकता इथं छान असं कारलं भाजून रेडी आहे. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि इथं कढईमध्ये 2 चम्मच तेल घालणार आहे आणि त्यामध्ये मी एक चिरलेलं टोमॅटो टाकणार आहे तेलामध्ये, पाहू शकता इथं. आणि त्याच्यातच मी 1-2-3 पाकळ्या लसूण ठेचलेला तो पण त्याच्यातच घालणार आहे आणि त्याला वारंवार परतत राहायचं. आणि हे सगळं परतल्यानंतर छान असं कारण टोमॅटो भाजलं गेलं पाहिजे. आणि त्यात थोडीशी आपण टाकणार आहोत हळद आणि हळद पण मिक्स करून घ्यायची आहे छान अशी. त्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत अद्रक लसूण पेस्ट, कारण मी लसूण घातलाय आणि अद्रक लसूणची काही गरज नव्हती, पण तरीही स्वाद छान येतो. आणि अद्रक लसूण पेस्ट ही आम्ही घरीच बनवतो, बाहेरून आणत नाही. आणि आता इथं मी घातलेली आहे 2-3 बारीक केलेल्या मिरच्या आणि हे छान असं मिश्रण वारंवार परतत राहायचं आहे. त्यानंतर आता इथं पाहू शकता मी नमक थोडंसंच घालायचं, कारण आपण नमकमध्ये कारलं भिजत ठेवलेलं असतं ना, त्यामुळं नमक जास्त लागत नाही. आता इथं घातली मी कोथिंबीर. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कारलं आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून म्हणजे पाणी ओतून त्याच्यामध्ये जर ते झाकून ठेवलं तर काय होईल, भाजलेलं आहे पण तरीही झाकून ठेवल्यानंतर थोडं जे कच्चं राहिलेलं असतं ना, ते त्या पाण्यामध्ये आणि ते एका वाफेमध्ये आतून छान असं कारलं आपलं शिजूनही जाईल. त्यामुळे मी इथं पाणी ओतून कारलं छान असं दमायला सोडलेलं आहे. आणि दमून झाल्यानंतर मी त्याच्यात आता टाकणार आहे शेंगाचा कूट घालून झाल्यानंतर शेंगाचा कूट पण छान असा परतून घ्यायचा. परतून घेतल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे कोथिंबीर. तर फायनली आमचं इथं कारलं बनून रेडी आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवून खा. कारलं हे शरीराला खूप चांगलं असतं. कारलं खाल्ल्याने पित्त होत नाही. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा. थँक्यू.